पैठण यांच्या वतीने आज या तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय पैठण यांच्यासमोर धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। कालच्या 5 तारखेपासून आपण हे आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे। 5 तारखेला आपल्याकडे काळ्या फिती लावून या कार्यालयामध्ये जे कृषी सहाय्यक बांधव असतील राज्यामध्ये संपूर्ण त्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केलेलं आहे। त्याच्यानंतर 6 तारखेचं जे नियोजन आहे ते सर्व जे राज्यामधले जेवढे शासकीय कार्यालयाचे ग्रुप आहेत त्या ग्रुपमधून सर्वजण आम्ही लेफ्ट झालेलो आहोत, बाहेर पडलेलो आहोत। त्याच्यानंतर आजचा दिवस जो आहे तर आजच्या दिवशी या कार्यालयासमोर संपूर्ण राज्यामध्ये धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। आणि खरं तर म्हणजे कृषी विभागाच्या मागण्या ज्या आहेत त्या अत्यंत तोकड्या म्हणजे किरकोळ मागण्या आहेत। त्या मागण्या काही शासनाला म्हणजे पूर्ण करणं काही असं अवघड नाहीये, कारण कृषी सहाय्यकाचं नाव सहाय्यक कृषी अधिकारी बदलायला काही शासनाला तिजोरीवर भार पाडणार नाहीये। पण तेही नाव जवळपास आमचं 2008 पासूनची मागणी आहे, तीही आजपर्यंत आमच्या म्हणजे शासनाने याची दखल घेतलेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सेवक कालावधी जो आहे तो सेवक कालावधी सुद्धा आमचा हा कमी करून डायरेक्ट सहाय्यकाची कृषी सहाय्यकपदी त्याची नियुक्ती केली पाहिजे, जेणेकरून आमच्या कृषी सहाय्यक बांधवाला फील्डवर काम करत असताना जवळपास त्याचा जो कार्यक्षेत्रामध्ये फिरत असताना जो खर्च होणार आहे तो खर्च आणि त्याचं कुटुंब हेही भागलं पाहिजे। ह्याही गोष्टीची शासनाने दखल घेऊन त्याचा सेवक कालावधी हा कमी झाला पाहिजे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी आजच्या ह्या 21व्या शतकामध्ये आपण वावरतोय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कृषी विभागाचं सगळं कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने चालू आहे आणि ऑनलाईन पद्धतीने काम चालू असताना कृषी सहाय्यकाला आमच्या साध्या म्हणजे 2008 पासून त्यांचे लॅपटॉपची मागणी आहे, ती लॅपटॉपची मागणी सुद्धा ही शासनाने पूर्ण केलेली नाही। त्याच्यामुळे कामकाज शासन काय म्हणतंय की कामकाज करा, काम फास्ट करा, लवकर करा काम, पण ते काम करण्यासाठी जर शस्त्रच ताब्यात नसेल, हातामध्ये नसेल तर युद्ध करायचं कसं? तर त्यासाठी कृषी सहाय्यकाला लॅपटॉप अत्यंत देणं गरजेचं आहे। आता हेच आमचे तलाठी बांधव आहेत, त्यांना 2-2 वेळा लॅपटॉप दिलेले आहेत, बरोबर आहे ना? म्हणजे पहिला लॅपटॉप असताना सुद्धा दुसरा लॅपटॉप दिलेला आहे, तरी सुद्धा कृषी विभागाकडे सिंगल एक लॅपटॉप नाही, कुठली प्रिंटरची व्यवस्था नसते, कागद मिळत नाही, बरोबर आहे ना? ही दुरावस्था आहे। आणि सगळ्यात आपण म्हणजे कृषी विभाग हा म्हणतो की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी जी मेहनत घेतो, जे कष्ट घेतो, ते करण्यासाठी जे आवश्यक असणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत ते शासनाने उपलब्ध करून देणं ही अत्यंत निकडीची गरज आहे। आणि त्याच खऱ्या मागणीसाठी हे कृषी सहाय्यक बांधव आज हा आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे आणि आंदोलनाचा हा 3रा दिवस आहे। ह्या 3ऱ्या दिवसापासून म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये जे नियोजन ठरलेलं आहे त्या पद्धतीनं या आंदोलनाची दिशा ठरत आहे आणि निश्चितच शासनाला ह्या सर्व मागण्या मान्य कराव्या लागतील आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा बांधव शासकीय आता उद्याच्या नियोजनानुसार उद्या 8 तारखेला आम्ही सामूहिक रजेवर जाणार आहोत। त्याच्यानंतर 9 तारखेला जे ऑनलाईन कामकाज आहे ते बंद करणार आहोत आणि जर शासनाने याच्यावरही विचार नाही केला तर 15 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा